अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। भाऊबीज आणि रक्षाबंधनलाच नाही तर महिला नागपंचमीला का करतात भावासाठी उपवास, याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नागपंचमीला नागाला भाऊ मानून नागाची पूजाही केली जाते आणि म्हणून या दिवशी उपवास देखील केला जातो। तर याच्या मागची नक्की कथा काय आहे, त्याचबरोबर त्याची नक्की महत्त्व काय आहे, याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। 29 जुलै 2025 वार मंगळवार या दिवशी यंदा आलेली आहे नागपंचमी। श्रावण महिन्याच्या सुरुवातीला नागपंचमी हा सण उत्साहात साजरा केला जातो। या दिवशी खरोखर जे नागाची पूजा करू शकत नाहीत ते लोक नागांची प्रतिकृती घरोघरी आणून त्यांची पूजा करतात। नागाला शेतकऱ्याचा भाऊ म्हटलं जातं, तर प्रत्येक महिलेचा भाऊ म्हटलं जातं। पण असं का, हे फार लोकांना माहिती नाही। नागपंचमी दिवशी अनेक उत्सव साजरे केले जातात। या दिवशी महिला घराजवळील नागोबाच्या मंदिरात नैवेद्य घेऊन जातात, तिथेच उंच झोक्यावरती झोके घेतात। त्याचबरोबर मैत्रिणींच्या मेळ्यात रमतात, गप्पा गोष्टी करतात, आनंदी होतात। वृद्ध महिला सांगतात की बघा, चिरमुरे लाह्या देवाला वाहिल्या जायच्या, त्याचबरोबर त्या मैत्रिणींच्या मेळ्यातही त्या खायच्या, गप्पा गोष्टी करायच्या। जसं की रक्षाबंधन आहे, भाऊबीज, या दोन्ही दिवशी आपल्या लाडक्या भावाला औक्षण करून त्याला ओवाळलं जातं, पण त्या दिवशी उपवास केला जात नाही। मग नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास का करावा, असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल। तर बघा, नागपंचमीचा उपवास का केला जातो, तर त्याच्या मागे पौराणिक कथा अशी आहे की खूप वर्षापूर्वी सत्तेश्वरी नावाची एक देवी होती। तिच्या भावाचे नाव सत्तेश्वर असे होते। या सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता। भावाच्या विरहात बुडालेल्या सत्तेश्वरी देवीला एका नागाच्या रूपात तिच्या भावाचे दर्शन देखील झाले। सत्तेश्वरीने नागाची पूजा करून त्यालाच आपला भाऊ मानलं। देवीवर प्रसन्न झालेल्या त्या नागदेवतेने भावाप्रमाणेच अखंड तिची रक्षा करण्याचं वचन दिलं आणि तेव्हापासून प्रत्येक बहीण नागासाठी उपवास करू लागली। पुढे ही प्रथा पडली। नागाला भाऊ मानून नागाची पूजाही केली जाते। भावाचा उपवास करून दुसऱ्या दिवशी नागाची पूजा केली जाते आणि पूजा केल्यानंतर मातीच्या नागांचे विसर्जन केले जाते। बघा, महाराष्ट्रात ठिकठिकाणी या दिवशी आवर्जून उपवास केला जातो। काही महिला उपवासाचे पदार्थ खातात, तर काही ठिकाणी दही धपाटेही या दिवशी बघा खाल्ले जातात। अखंड दिवस उपवास करून सायंकाळी गोडाधोडाचा जेवण बनवून उपवास सोडला जातो। तर दुसऱ्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते। उपवासाच्या दिवशी मातीच्या नागोबाच्या गळ्यात हळदीने पिवळी केलेला दोरा घातला जातो। तो धागा घरातील महिलांच्या गळ्यात देखील बांधला जातो। तुमच्याकडे देखील नागपंचमीचा उपवास केला जातो का, तर नक्की कमेंटमध्ये सांगा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।